जॉब चालू झाला माझा. जॉबमध्ये सुरुवातीला सॅलरी खूप कमी होती, जसं आता मी सांगितलं. तरी खचलो कधीच नाही किंवा कधी डिमोटिवेट वाटलं नाही की आपण करोडपती कसं बनणार या 10 आणि 20 सॅलरीवर किंवा 20,000-30,000 सॅलरीवर. तरी कंटिन्यू करत राहिलो गोष्टी, स्टडी करत राहिलो. एक गोष्ट कळली होती, जेवढं जास्त नॉलेज घेत राहाल IT मध्ये तेवढी जास्त सॅलरी तुम्हाला भेटत. काही काही गोष्टी जर आठवल्या लहानपणीच्या किंवा शाळेत जाणाऱ्याच्या गोष्टी आठवल्या मला, तर लिटरली माझ्या डोळ्यात पाणी येतं बरेचदा. आणि ते एक माझ्यासाठी एक मोटिवेशनचं काम करतं की हे बघ ज्ञानेश्वर, तू या परिस्थितीतून आज इथे पोचलास तर तू आणखी किती वर जाऊ शकतोस. मग ह्या गोष्टी थांबू देत नाहीत. स्पेशली आता आपल्या गावामध्ये काही फंक्शन्स वगैरे असतात, त्यावेळी आईवडिलांचा सत्कार केला गेला होता की त्यांनी एवढं त्यांच्या मुलाला खूप चांगलं शिकवलं आणि एक फॉरेनला आपल्या गावातून कोणीतरी गेला. तर तेव्हा वडील व्यक्त होत होते, त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं की किती आम्ही कशा परिस्थितीतून त्याला शिकवलंय आणि त्यानं तेवढा ट्रस्ट अचीव्ह केल्यात सगळ्या गोष्टी. पण भविष्य काय IT चं भविष्य खूप ब्राईट वाटतं मला पुढे पण. कारण जरी आजकाल आपण ऐकत असेल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग सारख्या ज्या गोष्टी आहेत, याच्यात सगळ्यांच्याच मनामध्ये कुठेतरी भीती आहे की IT वाल्यांचे जॉब जातील. नमस्कार मित्रांनो, विजेता कॉर्नर रिअल हिरो या प्रोग्राममध्ये, या पॉडकास्टमध्ये मी तुमचं आकाश गोंदवले मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जे काही प्रेम देता या पॉडकास्टला त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. आज आपल्याकडे पुन्हा एकदा एक यंग डॅशिंग रिअल हिरो आलेला आहे, ज्याने खूप हालाकीच्या परिस्थितीतून, मराठवाड्यासारख्या बीड जिल्ह्यातून, जो मागासलेला आहे किंवा दुष्काळग्रस्त भाग मानला जातो अशा जिल्ह्यातून, शिक्षणाला पैसे नव्हते, कोणाच्या तरी मदतीनं शिक्षणाच्या फिया गोळा करून शाळेच्या शिक्षणाच्या फिया भरल्यात. पुढे नॅशनल मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम केलं. आजच्या तारखेला कॅनडामध्ये एका IT कंपनीमध्ये काम करतायत आणि खूप मोठं पॅकेज आहे. आज त्यांचा जो बोलण्याचा अनुषंग असणार आहे तो त्यांची स्टोरी तर असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही कितीही मागासलेल्या भागातून असाल, कितीही लहान खेडेगावातून असाल, तरीसुद्धा तुम्ही IT मध्ये किंवा कशा पद्धतीने तुम्ही तुमचा करिअरचा ग्राफ पुढे घेऊन जाऊ शकता याच्याबद्दल ते आपल्याला मार्गदर्शन करणार. त्याचबरोबर त्यांनी काही क्रिएटिव्ह स्टार्टअप्स सुरू केलेले आहेत, ज्याच्याबद्दलही आपण आज त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहे. तर या रिअल हिरोचं आपण या विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये स्वागत करूयात. त्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर डाके. तर ज्ञानेश्वरजी, तुमचं या विजेता कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद सर, इंट्रोडक्शन दिल्याबद्दल. तुमच्याबद्दल थोडंसं लहानपणी किंवा तुमच्या आईवडील काय करत होते, कशा पद्धतीने तुमचं शिक्षण झालं, याच्याबद्दल थोडीशी ऑडियन्सला माहिती द्या. नक्कीच. प्रथमतः मला इन्व्हाइट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि माझं नाव ज्ञानेश्वर डाके आहे. मी मूळचा बीडचा आहे. बीडमध्ये एक छोटंसं खेडेगाव आहे काठोडा म्हणून, तिथे माझं मूळ गाव आहे. आणि घरची परिस्थिती आधीपासूनच खूप हालाकीची असल्यामुळं एज्युकेशन माझं सगळं झालं ते गावामध्येच झालेलं आहे. काठोड्यामध्येच जिल्हा परिषदची शाळा आहे, तिथे माझं 4थीपर्यंतचं शिक्षण झालं आहे. आईवडील माझी शेती करतात. शाळेत असताना घरची परिस्थिती खूप हालाकीची होती, त्याच्यामुळे मी एकटाच पुढे एज्युकेशन करू शकलो. कारण मला बहिणी आहेत 4, तर त्यांचं एज्युकेशन वडील अफोर्ड नव्हते करू शकत. तर त्याच्यामुळं मला एकट्यालाच पुढं करावं लागलं एज्युकेशन. तर 10वी नंतर बहिणींना शाळा सोडावी लागली तुमच्या शिक्षणासाठी? बरोबर. कारण एवढ्या जणांचं पैसे जे एज्युकेशनला खर्च येतो, खर्च म्हणजे काय, गावाकडे खूप छोटा असतो, बेसिक खर्च असतो, वह्या असणं, पुस्तकं असणं किंवा बुक्स लागतात तेवढेच, पण तोही खर्च वडील अफोर्ड करू शकत नव्हते. तर मग त्याच्यामुळे 10वी नंतर माझ्या बहिणींना शाळा सोडावी लागली आणि मी शाळा कंटिन्यू केली. कारण त्यांना असं वाटलं असेल कदाचित की हा करू शकतो पुढे काहीतरी, शाळेमध्ये नेहमीच याचा पहिला नंबर येतोय, चांगले मार्क्स येत आहेत याला, तर त्याच्यामुळे मी ते कंटिन्यू केलं. 4थीपर्यंत शिक्षण शाळेत गावात संपल्यानंतर 5वीसाठी आम्हाला जावं लागायचं जवळच्याच दुसऱ्या गावामध्ये. ते गाव होतं 3 किलोमीटर दूर. तर मग तिथे एज्युकेशनला जाण्यासाठी सायकलची गरज लागायची. सगळे मुलं सायकलवर जायचे, पण माझे पेरेंट्स तेही अफोर्ड करू शकत नव्हते, त्यामुळे मला चालत जावं लागायचं. माझ्यासोबत आणखी काही मुलं असायची शाळेतली, पण रोज शाळेत सकाळी 3 किलोमीटर चालत जायचे, परत 3 किलोमीटर चालत यायचे. अशा परिस्थितीत मी माझं 10वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. आणि 11वी-12वी परत. कोणत्या गावात केलं ते? वांगी गाव आहे, काठोड्यापासून एक 3 किलोमीटर अंतरावर वांगी गाव आहे, तिथे मी माझं शिक्षण पूर्ण केलं 10वीपर्यंत. आणि परत 12वीला आमच्या शेजारीच एक गाव आहे शिवनी म्हणून, तिथल्या शाळेमध्ये मी 12वीला ॲडमिशन घेतलं आणि मग तिथे 11वी-12वी पूर्ण केली. आणि त्याचवेळी मग मी बीडला शिफ्ट झालो, कारण 11वी-12वीचं वर्ष म्हणजे खूप महत्त्वाचं आहे असं सगळ्यांनाच वाटत असतं. तर मग बीडला मी क्लासेस जॉईन केले आणि तेही असे क्लासेस जॉईन केले की जिथं बीडमध्ये सगळ्यात कमीत कमी फीस असेल, कारण तीच फीस मी अफोर्ड करू शकत होतो. आणि त्याही फीससाठी
पेरेंट्स फीस देऊ शकत नव्हते तर रिलेटिव्ह कडून किंवा कोणीतरी त्यांच्या ओळखीचं आहे अशा लोकांकडून क्लासेससाठी फीस जमा करून त्यांनी माझी फीस पे केलेली. बरं. तर अशा परिस्थितीत माझं शिक्षण पूर्ण झालं 12वी पर्यंत. 12वी पर्यंत. त्याच्यापुढे मग इंजिनिअरिंगसाठी नंबर लागला माझा. तर सगळ्यात मोठी अडचण ही होती की इंजिनिअरिंगची फीस कशी पे करायची. आता नंबर तर लागलाय माझा इंजिनिअरिंगला, पण ती फीस भरण्यासाठी मग घरच्यांना अशीच कोणाची तरी मदत घ्यावी लागली. पण एक तेच आमच्या गावातले डाके नाना म्हणून आहेत, अरुण नाना डाके, तर त्यांनी पुढे येऊन एक पुढाकार घेऊन त्यांनी स्वतःहून त्या कॉलेजची फीस पे केली पहिल्या वर्षासाठी. तर ते माझ्यासाठी खूप महत्वाचं. आणि नॉन रिफंडेबल केली. नॉन रिफंडेबल नाही, रिफंड करायची होती, पण ती एक त्यावेळी एक मदत खूप मोठी गोष्ट आहे त्यासाठी. कारण कोणीतरी विश्वास ठेवून आपल्यावर एवढ्या पुढे येते. आणि ती फी भरली ती 2010ची गोष्ट आहे. ओके. मग त्यावेळेला किती फी भरली होती? 35,000 रुपये त्यांनी. मोठी रक्कम आहे ती त्यावेळेला, पण आता पण मोठीच आहे. खूप मोठी रक्कम आहे 35,000. हो, त्यावेळी विचार केला तर. कारण आणि तुम्ही कोणाला तरी देताय फीस, पुढे काय होणार हे माहित नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी तरी कोणीतरी आपल्याला येऊन मदत करतंय. फक्त एवढंच की एज्युकेशनसाठी पुढे जाईल. मग त्या परिस्थितीत परत मग सेकंड इयर पासून मला एज्युकेशन लोन घ्यावं लागलं. मग बँकेमध्ये एज्युकेशन लोन घेतलं आणि मग इंजिनिअरिंग पूर्ण केलं मी माझं. कशामध्ये इंजिनिअरिंग केलं तुम्ही? IT मध्ये इंजिनिअरिंग केलं मी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये माझं 2014 साली मी पासआउट झालो इंजिनिअरिंग. बरं. पुढे मग जॉबचं कसं? जॉबसाठी परत मग पुण्यामध्ये आलो. परिस्थिती सर्वांनाच माहीत होती की ITची परिस्थिती तेव्हा एवढी काही चांगली नव्हती. तर मग कॉलेजमधून प्लेसमेंट्स वगैरे भेटल्या नाही एवढ्या, कारण कॉलेजही तेवढ्या क्वालिटीचं नव्हतं. थोडंफार मदत कॉलेजमधून झाल्या, पण एवढा काही मनावा तेवढा फायदा झाला नाही त्या गोष्टींचा. मग पुण्यामध्ये आल्यानंतर आम्ही जॉब शोधायला चालू केलं. तर इनिशियली आता घरची परिस्थिती पैसे घेऊन राहण्यासारखी तर नव्हती माझी पुण्यामध्ये, पण आपण कुठे ना कुठे टेम्पररी जॉब बघावा या उद्देशानं मग मी कॉल सेंटर जॉईन केलं. तर पहिले 2 महिने आम्ही कॉल सेंटरमध्ये जॉब करण्यासाठी. 7,000 रुपये पगार मला भेटायचा कॉल सेंटरमध्ये. आणि दुसऱ्या महिन्याचा पगार ज्यावेळी हातात आला त्या दिवशी कॉल सेंटरचा जॉब सोडला. कारण तो जॉब करून एवढा एक स्ट्रेस आला होता की दिवसभर काम करायचंय, दिवसभर कॉल घेत राहायचंय, बोलायचंय. आणि असं वाटलं कुठेतरी की मनात तर ऑलवेज होतच हे की आपल्याला यामध्ये जॉब नाही करायचंय, आपल्याला IT मध्येच जायचंय. पण एक तेवढ्या टाइमसाठी काहीतरी आपल्याला फायनान्शियल मदत होईल, घरी पैसे मागवण्यापेक्षा आपण आपली अरेंजमेंट केली, रेंट असेल किंवा खाण्याच्या गोष्टी असतील, तर त्याच्यासाठी तो मी जॉब चालू केला होता. मग त्या जॉब नंतर अभ्यास तर कंटिन्यू चालूच होता IT रिलेटेड. लकीली मला विप्रोमध्ये जॉब लागला आणि तो माझा पहिला जॉब होता IT मध्ये. तिथे काय सॅलरी होती तुम्हाला पहिली? सुरुवातीला मला 18,000 पगार विप्रोमध्ये चालू झाला. ओके, बढिया. आणि मग तेव्हा छान वाटलं, चला IT मध्ये करिअर जर्नी स्टार्ट झाली. पण तिथून पुढे कुठे ना कुठे मनात हा विचार होता की एवढ्या सॅलरीवर आपल्याला थांबायचं नाहीये. कारण आपण कशा परिस्थितीतून आलो होतो आणि आता इथपर्यंत पोहोचलो, म्हणजे इथून पुढे आपल्याला थांबायचं नाहीये इथे. परत अभ्यासाला सुरुवात. जॉब असताना सुद्धा मी एक 3-3, 4-4 तास अभ्यास करत बसायचो घरी. आणि तिथून पुढे मी एक नवीन जॉबमध्ये एंटर केलं. एक Amdocs कंपनी आहे, ज्याच्यामध्ये US बेस्ड कंपनी आहे, प्रोडक्ट बेस्ड कंपनी आणखी. त्याच्यामध्ये मला जॉबला सुरुवात झाली. मग तिथून पुढे कधी थांबलो नाही. मग तिथं किती पॅकेज होतं? सुरुवातीला मला तिथे 6 लाख पॅकेज दिलं त्यांनी. 50,000 रुपये सॅलरी. हो. तर 6 लाख पॅकेज म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती तेव्हा. पण जेव्हा मला अशा कंपनीत जॉब करायची संधी भेटली, त्या संधीसाठी तिथे मी भरपूर डेडिकेटेडली काम केलं. जेवढं माझं काम करायचं त्याच्यापेक्षाही जास्त काम करून मी सगळ्यांना, म्हणजे माझे मॅनेजर्स असतील, सोबतचे लोक असतील, त्यांना एक खूप चांगलं इम्प्रेशन मी माझं दिलं होतं. आणि त्यांनाही कळत होतं की ज्ञानेश्वर जे काम करतोय ते खूप चांगलं काम करतोय अशा वेळेला. तर 3 वर्ष मी जॉब केला. 3 वर्षामध्ये 3 वेळा हाईक भेटले होते मला. आणि अशा प्रकारचे हाईक होते की 60%, 70% हाईक सॅलरीमध्ये देणं ही खूप युनिक गोष्ट आहे IT इंडस्ट्रीमध्ये. तरी नॉर्मली ज्या हाईक भेटतात त्या खूप मिनिमल असतात. तर मी अशा प्रकारची हाईक घेऊन पुढे कंपनीने मला असंही कन्सिडर केले की हा आपल्याला रिप्रेझेंट करू शकतो चांगल्या गोष्टींसाठी, क्लायंट मिटिंग्स वगैरे असतील त्यासाठी. मग तेव्हा मी फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करायचा प्लॅन झाला. मग मी फर्स्ट टाइम मॉन्ट्रियल शहर आहे कॅनडामध्ये, तिथे मी क्लायंट मिटिंगसाठी ट्रॅव्हल केलं. तर आयुष्यात एक खूप मोठा क्षण होता तो माझ्यासाठी की मी कधी इमॅजिन नव्हतं केलं की मला आउट ऑफ कंट्री जायला चान्स भेटेल. ही खूप मोठी गोष्ट होती. मनात स्वप्न तर ऑलवेज होतं. कॉलेजला असतानाच हे माझ्या मनात स्वप्न होतं की मला ट्रॅव्हल करायचंय अब्रॉड. म्हणून मी कॉलेजच्या 3rd इयरला असताना पासपोर्ट काढून ठेवला होता की एक डोक्यात होतं माझ्या ऑलवेज की मला ट्रॅव्हल करावं लागेल, मग मला त्याच्यासाठी पासपोर्टची गरज लागणार. ह्या गोष्टी मनात ऑलवेज असायच्या. जे म्हणतो ना आपण मॅनिफेस्टेशन जो प्रकार असतो तो ऑलवेज माझ्या मनामध्ये असायचा की मला ज्या गोष्टी करायच्या त्या मी मनात ऑलवेज माझ्या चालू असायच्या. इमॅजिन करायचं किंवा त्या स्टेटमध्ये आहे असं फील करणं, ह्या सगळ्या गोष्टी मी करायचो. लॉ ऑफ अट्रॅक्शन बघ, अगदी बरोबर.
फंटास्टिक. त्यातल्या किती गोष्टी घडल्या आतापर्यंत सर? जेवढ्या गोष्टी मी इमॅजिन केल्यात त्या सगळ्या गोष्टी होत आल्या. त्यातल्या भरपूर गोष्टी आहेत सगळ्या आणखी अचीव्ह करायला. तर कसं झालं, विथ जसं जसं टाइम निघत गेला तसं तशा गोष्टी वाढत गेल्या, पण त्याही गोष्टी मी आजपर्यंत अचीव्ह केलेल्या आहेत. कारण उदाहरण सांगायचं झालं तर माझं एक ड्रीम होतं की मला करोडपती बनायचं. हे ड्रीम माझं होतं कॉलेजपासून, इंजिनिअरिंगला असतानापासूनचं ड्रीम होतं. जॉब चालू झाला माझा. जॉबमध्ये सुरुवातीला सॅलरी खूप कमी होती, जसं आता मी सांगितलं, तरी खचलो कधीच नाही किंवा कधी डिमोटिवेट वाटलं नाही की आपण करोडपती कसं बनणार या 10 आणि 20 सॅलरीवर किंवा 20,000 30,000 सॅलरीवर. तरी कंटिन्यू करत राहिलो गोष्टी, स्टडी करत राहिलो. एक गोष्ट कळली होती, जेवढं जास्त नॉलेज घेत राहाल IT मध्ये तेवढी जास्त सॅलरी तुम्हाला भेटत राहील. आता किती पॅकेज आहे? आता माझं कॅनडामध्ये जॉब करतो मी, एक स्टार्टअप आहे, फूड डिलिव्हरी स्टार्टअप तिथे, आणि माझं वार्षिक पॅकेज आपल्या इंडियन रुपीजमध्ये सांगायचं झालं तर 80 लाख आहे. ओके. वर्षाचा पगारच 1 कोटी झाला आता? वर्षाचा पगारच 1 कोटी झाला, हो. आणि आम्हाला शेअर्स, बोनस. तुम्ही करोडपती किती दिवसात झालात? तुम्ही 14ला तुमचं पासआउट झालात कॉलेज? हो, 14ला पासआउट झालो. माझा ऍक्च्युअल जॉब सांगायचं झालं तर 15 पासून चालू झाला, 2015ला. आणि 2015 वयाच्या 30व्या वर्षी मी करोडपती झालो, अप्रॉक्सिमेट सांगायचं झालं तर. ओके, ग्रेट, फंटास्टिक. मग तुम्ही हे स्टार्टअप वगैरे करायचं कसं काय डोक्यात आलं? तुमचं एवढा सगळं चांगला जॉब आहे, सगळं काय, ते स्टार्टअपचा वगैरे विचार का आला डोक्यात? आता जसं मी म्हटलं की स्वप्न खूप वाढत गेले, जसा जसा वेळ गेला तसा तसा गोष्टी कळायला लागल्या, जगात काय आहे, सगळे वेगवेगळे प्रकार. आता जेव्हा मी जॉब करायला चालू केलं कॅनडामध्ये, तेव्हा डोक्यात कल्पना ही आधीपासूनच होती की आपल्याला स्वतःचं काहीतरी करायचं आहे, जसं की स्टार्टअप. आता मी टेक्नॉलॉजीमध्ये असल्यामुळे मला टेक स्टार्टअप बद्दल खूप क्रेज होती. माझं ऑलवेज ड्रीम होतं की मला कुठल्या तरी स्टार्टअपमध्ये जॉब करायचं आहे. मला पाहायचे क्लोजली की कशा गोष्टी वर्क होत आहेत आणि आपण कशा करणार आहेत भविष्यात या गोष्टी. म्हणून हे एक रिझन होतं की मी स्किप द डिशेस जी कंपनी आहे त्या कंपनीला जॉईन करण्याचं, जी की फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहे. जसं आपल्या इंडियामध्ये स्विगी आणि झोमॅटो आहे, त्याच प्रकारे स्किप द डिशेस वन ऑफ द लिडिंग प्लेअर आहे कॅनडामधला, जी की कॅनडातली पहिली फूड डिलिव्हरी कंपनी आहे ज्यांनी ती आयडिया स्टार्ट केलेली. तर मग तिथे मला चान्स भेटला काम करायला. तिथून खूप सारे लर्निंग्स घेतल्या मी, आणि त्या बेसिसवरती मग प्लॅन केला की आपण आता स्वतःचं काहीतरी स्टार्ट करायचं आहे. आणि मग गँगमेंट टेक्नॉलॉजीज नावानं आम्ही एक कंपनी रजिस्टर केली आणि आम्ही एक प्रोडक्ट डेव्हलपमेंटच्या मागे लागलो. काय ते प्रोडक्ट काय आणि काय आहे ते एक्झॅक्टली कन्सेप्ट सांगायला आवडेल का तुम्हाला? हो, नक्कीच. गँगमेंट टेक्नॉलॉजीज प्रोडक्ट बेस्ड कंपनी आम्ही स्टार्ट केली आहे. त्याच्यामध्ये आम्ही ज्या शुगर फॅक्टरीज आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण बघतो, बऱ्याचदा शुगर इंडस्ट्रीमध्ये खूप सारे फ्रॉड्स होतात. ते फ्रॉड्स कोण करतं की सुपर कॉन्ट्रॅक्टर किंवा जे ट्रान्सपोर्टर असतात, हे लोक कारखान्याकडून पैसे उचल या नावाखाली घेतात आणि बऱ्याचदा ते पैसे रिटर्न नाही करत, किंवा मग कामासाठी जायचंच नाही, किंवा एका कारखान्याला 4 लेबर दाखवायचे, परत दुसऱ्या कारखान्याला जाऊन 4 लेबर दाखवायचे आणि दोन्ही कारखान्याकडून उचल घ्यायची आणि दोन्ही कारखान्यांना फसवायचं आणि परत पैसे भेटणार नाही. याच्यामध्ये कारखान्याचा दरवर्षी, जेव्हा आम्ही स्वतः रिसर्च केला या गोष्टीवर, 4-5 शुगर कारखान्याच्या MDsना आम्ही भेटलो आणि त्यांनी सांगितलं की आमचा वार्षिक 2 ते 4 कोटीपर्यंतचा लॉस दरवर्षी होतो याच्यामध्येच फक्त. ओके. मग हा एक जो प्रॉब्लेम आहे खूप, तो आम्ही सॉल्व्ह करण्यासाठी प्रोडक्ट बनवायचं ठरवलं. आणि ही जी प्रोसेस आहे पूर्ण, लेबर ऑनबोर्डिंग असेल, ट्रान्सपोर्टेशनचं ऑनबोर्डिंग असेल, किंवा सुपर कॉन्ट्रॅक्टरला कुठल्या ट्रस्ट खाली पैसे द्यायचे आहेत, किंवा याच्यामध्ये जे नुकसान व्हायचं आधी, हे सगळं नुकसान शेतकऱ्याच्या पैशातून भरून काढलं जायचं. बरं, कारखाना स्वतः भरत नाही भरत कारखाना स्वतःच्या पाकिटातले पैसे काढून ते सुपर कॉन्ट्रॅक्टर असेल मुकादम म्हणतात आपल्याकडे, त्यांना ते पैसे देणार. आणि उद्याच्याला जो काही लॉस झालाय तो जो शेतकरी, ऊस पिकवणारा शेतकरी, त्याच्या माथी मारणार. बरोबर. कारण असं तो प्रकार आहे. ओके. कारण शेतकऱ्याला जो भाव भेटतो ऊसाचा, तो या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून असतो की कारखान्यानं किती गाळप केलं, त्याच्यामध्ये कारखान्याला लॉस किती झाला, ह्या सगळ्या गोष्टी मायनस करून त्यांचा तो रेट डिसाईड केला जातो. ओके. त्यामुळे शेतकऱ्यांना इथे खूप कमी भाव पडतो ऊसाचा. ऍक्च्युअल मध्ये भावात विचार केला आजच्या तर 1000 रुपयापेक्षा जास्त भाव भेटायला पाहिजे करंट रेटनुसार. करंट रेट पेक्षा 1000 रुपये जास्त मिळाला पाहिजे. एक्झॅक्टली. करंट रेट पेक्षा 1000 रुपयांनी जास्त भाव भेटला पाहिजे, पण तो भेटत नाहीये. कारण हेच आहे की याच्यामध्ये जे लॉसेस आहेत ते कव्हर होतात इथे. असं तर त्या प्रोडक्टवरती आम्ही काम करतोय भरपूर. आता तुमचं हे प्रोडक्ट काय नक्की, आता हे झालं लॉसेसचे बाकी काही जो प्रकार आहे, म्हणजे मी पण आता बीडचाच आहे. माझे आई वडील स्वतः ऊसतोड कामगार होते, किंवा ते ऊसतोड कामगार परिवारातूनच बिलॉंग करत होते. बरीचशा लोकांची मानसिकता अशी आहे की उचल घ्यायची आणि ते रिपे नाही करायचे. राईट, बरोबर. म्हणजे आमच्या लोकांची नसली तरी काही लोक आहेत माहिती आहे माझ्या. तर हे कसं थांबवता येऊ शकेल याच्यावरती तुम्ही काम करताय असं म्हणायचं. बरोबर, राईट. हा, कसं करणार ते? तर याच्यामध्ये कसं होतं की आमच्या सॉफ्टवेअर थ्रू याच्यावरती जेव्हा कुठलाही लेबर ऑनबोर्ड होणार आहे, त्याचं रजिस्ट्रेशन प्रोसेस होणार ऑनलाईन, त्याचा आधार व्हेरीफाय होणार आहे रजिस्ट्रेशनच्या वेळीच,
जो माणूस म्हणजे जो ट्रान्सपोर्टर असतो तो ट्रान्सपोर्टर ते लेबर घेऊन येणार आहे, तर तो आणताना ट्रान्सपोर्टरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्याला रजिस्टर करणं आपल्या सिस्टमच्या अंडर, कारण तो त्याच्यासाठी काम करणार आहे. पण ज्या वेळी जो ही लेबर रजिस्टर होईल किंवा ट्रान्सपोर्टर रजिस्टर होईल त्याचे सगळे रेकॉर्ड्स आपल्या सॉफ्टवेअरमध्ये असणार आहेत. पण असं कोणी करायचा प्रयत्न केला की एखादा लेबर आणखी एखाद्या दुसऱ्या शुगर फॅक्टरीकडे जातोय आणि तिथे जाऊन त्याला एनरोल करायचा प्रयत्न करतोय, तर आपली सिस्टम तिथेच दाखवणार की हा माणूस या शुगर फॅक्टरीला या तारखेला ऑलरेडी एनरोल झालेला आहे आणि यांनी एवढी उचल ऑलरेडी घेतली आहे यांच्याकडून. तर मग तिथे हा फ्रॉड व्हायचं जी पॉसिबिलिटी होती ती तिथेच थांबली आहे. म्हणजे आपण हा फ्रॉड तिथे होऊच देत नाहीये. आणि त्याच लेबरनं याच्या आधी कधी जरी फ्रॉड केला असेल तर त्याच्याबद्दलची डिटेल्स आपण त्या सॉफ्टवेअरमध्ये फीड करून ठेवतोय. मग असंही कळणार आहे की पास्टमध्ये कोणी जर फ्रॉड केला असेल तर तो सुपर कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा आपण जे मुकादम म्हणतो तोही पकडला जाणार आहे तिथे. असं मग भविष्यात होणारी लॉसेस 0 असणार आहेत या गोष्टींमधून, कारण ही जी प्रिव्हेन्शन आहे ते आपण प्रोएक्टिव्हली करतोय, होण्याच्या आधीच धोका टाळतोय आपण. असं बरोबर बरोबर बरोबर. खूप सारे मुकादम पण माझ्या माहितीत आहेत की ज्यांनी आत्महत्या केली किंवा लोकांना उचली दिल्या. त्यांनी 2-2 ठिकाणाच्या 3-3 ठिकाणावरच्या उचली घेतल्या आणि ते त्याच्याकडे आलेच नाहीत आणि कारखान्याचं प्रेशर होतं म्हणून त्यांनी आत्महत्या केली आहे. अशा पण केसेस आहेत. अशा खूप केसेस आहेत आणि हे पण एक म्हणजे हे एक रिझन आहे आमचं की या गोष्टी आम्ही का सुरुवात करतोय, कारण आमच्या खूप क्लोज एका रिलेटिव्हनं सुद्धा त्याच्या बाबतीत अशी गोष्ट घडलेली. त्याला किडनॅप केलं गेलं. बरं. कारण त्यांना पैसे रिफंड केले नाही शुगर फॅक्टरीला, तर शुगर फॅक्टरीच्या लोकांनी येऊन त्या माणसाला किडनॅप केलं आणि त्याला घेऊन गेले. 8 दिवस किडनॅप. त्या कुटुंबावर कशी परिस्थिती आलेली असेल तेव्हा की घरचा चांगला माणूस करणारा सगळं तो किडनॅप आहे 8 दिवस. मग अशा लोकांचे प्रॉब्लेम्सही येऊ नयेत म्हणून आपण हे काम करतो. बरं, इथून मागे ज्या लोकांनी फ्रॉड केला अशा लोकांच्या नोंदी तुम्ही तसं करणार का ह्या व्यक्तीने ऑलरेडी इकडे पैसे घेऊन ठेवलेले आहेत, एक जो मुकादम सांगेल कोण सांगेल तसं ते नोंदी करणार तुम्ही सगळ्या? हो, प्रत्येक शुगर फॅक्टरीकडे याच्या नोंदी असतात, कारण त्यांच्याकडे जे त्यांनी प्लॅन केलेले लोकच असतात की वसुली पथक टाईप की ते जाऊन त्यांना वसुली करायला जातात. त्याच्याकडे सगळे रेकॉर्ड करायचं आहे. ते आम्ही फक्त डिजिटाईज करणार आहे आणि भविष्यात होणारे फ्रॉड्स पूर्णपणे थांबवणार आहे. ओके. मग प्रत्येक कारखान्याला याच्याशी अटॅच असणं कंपल्सरी झालं? मग हो, हे प्रत्येक शुगर फॅक्टरीला करणं कंपल्सरी आहे. काळाची गरज एक्सेप्ट करावंच लागणार आहे. कारण आम्ही काही शुगर फॅक्टरीने अप्रोच केलं होतं तर ते खूप जास्त एक्साइटेड आहेत या गोष्टीने अडॉप्ट करायला. ते लिटरली आम्हाला असं म्हणतात की तुम्ही जेवढ्या लवकर आम्हाला हा प्रोडक्ट द्याल तेवढं बरं आहे आमच्या. इव्हन मला असं वाटतं की मुकादम, सुपर कॉन्ट्रॅक्टर हे सुद्धा एक्साइटेड असतील, कारण खूप ते सुद्धा त्या वसुलीच्या प्रेशरमध्ये आहेतच की. आहेतच, कारण आम्ही हे ज्या संघटना आहेत, ऊसतोड कामगार संघटना असेल, मुकादम संघटना असेल, या संघटनाशी आमच्या भरपूर मिटिंग झालेल्या आहेत आणि त्या मिटिंगमधून आम्हाला एवढंच कळलेलं की त्यांना या सॉफ्टवेअरची खूप जास्त गरज आहे आणि त्याच्यामुळे आम्ही याच्यावर ऍक्टिव्हली काम करतोय. हे वर्ष संपायच्या आधी म्हणजे डिसेंबर एंडच्या आधी हा मी प्रोडक्ट तो सॉफ्ट लॉन्च करतोय. त्याच्यासाठी आम्ही 2 शुगर फॅक्टरीज चूज केल्यात, त्याच्यावरती आम्ही हा एक पायलट प्रोग्राम रन करतोय पूर्ण. ओके. पण आता तुम्ही ज्या शुगर फॅक्टरी घेतल्यात त्यांच्याच नोंदी तुम्हाला सापडणार आहेत आणि त्यांचे जे कामगार आहेत दुसरीकडे त्यांनी उचल घेतली ते नाही सापडू शकणार? ते नाही सापडू. ही इनिशियल स्टेज आहे ही, कारण आपल्याला फक्त व्हेरीफाय करायचं की ही सगळं प्रोसेसमध्ये आपण काही मिस केलंय का. जर केलं असेल तर आपण या स्टेजमध्ये ते ऍड करू शकतो, कारण पुढे जाऊन आपल्याला ते थोडं डिफिकल्ट होईल चेंज करायला, कारण एकदा सगळ्या शुगर फॅक्टरी आपण अडॉप्ट केल्या तर त्यावेळी चेंजेस करणं हे अवघड आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये ह्या फेजेसमध्ये जसं रिलीज करतो आपण छोटा पार्ट सॉफ्टवेअरचा, त्यात आम्ही थोडासा एक टेस्टेबल पार्ट आहे तो आम्ही रिलीज करतोय आधी. ओके. तुमच्या गावातून असे किती लोक आहेत जे अब्रॉडला पोहोचले किंवा असं काही यश मिळवलं गावातून म्हणण्या? अच्छा, आमच्या गावामधून आणखी एक आहे मुलगा अशोक म्हणून, अशोक डोंगरे, तो पण आहे US ला. त्याची परिस्थिती अशाच माझ्यासारख्याच परिस्थितीतून त्यानं शिक्षण पूर्ण करून या गोष्टी सगळ्या अचीव्ह केलेल्या आहेत. ओके. अशोक डोंगरे आणि तुम्हीच आहात. आणि रिलेटिव्हमध्ये तर आहेत माझे एक मामा आहेत, चुलत मामा, बट क्लोज रिलेटिव्हमध्ये तर कोणी नाही आहे मला असं. कसं वाटतं बरं एवढ्या सगळ्या गरीब परिस्थितीतून एवढं चांगलं अचिव्हमेंट, किंवा अब्रॉडला जेव्हा जातो 5 स्टार 10 स्टारला म्हणजे जे काही स्टार्स असतील त्या हॉटेल्समध्ये थांबतो, अमेझिंग सर्व्हिस असते किंवा अमेझिंग हॉस्पिटॅलिटी असते आणि आपण जे भोगलेलं असतं किंवा जगलेलो असतो त्याच्या एकदम विभिन्न परिस्थिती असते. मग काय फील होतं त्यावेळेला? डेफिनेटली खूप प्राऊड फील होतो स्वतःबद्दल. बऱ्याचदा काही गोष्टी जर आठवल्या लहानपणीच्या किंवा शाळेत जाणाऱ्याच्या गोष्टी आठवल्या मला तर लिटरली माझ्या डोळ्यात पाणी येतं बरेचदा आणि ते एक माझ्यासाठी एक मोटिवेशनचं काम करतं की हे बघ ज्ञानेश्वर, तू या परिस्थितीतून आज इथे पोचलास तर तू आणखी किती वर जाऊ शकतोस. मग ह्या गोष्टी थांबू देत नाहीत. म्हणून मग आतापर्यंत मला असं वाटतं की मला कधी कुठल्या मोटिवेशन घ्यायची गरज नाही पडली. माझ्यासाठी एक स्वतःचा एक जो पिरियड होता, पास्ट होता, तोच एक खूप मोठा मोटिवेशन असल्यासारखं फील होतो माझ्यासाठी असं. आणि डेफिनेटली आता जगभरात ट्रॅव्हल जेव्हा आपण करतो बाहेर 5 स्टार असेल हॉटेल्स राहतो,
ती जी एक फिलिंग असते ती वेगळ्याच लेवलची फिलिंग असते. एक स्वतःला खूप चांगलं प्राऊड फील होतं की आपण काहीतरी गोष्टी अचीव केल्यात. पॅरेंट्सला प्राऊड फील करतोय आपण, ज्यांनी आपल्यावर एवढा ट्रस्ट ठेवून सगळ्या गोष्टी आपल्याला केल्या, एज्युकेशन असेल किंवा आपलं फ्युचर ग्रोथ असेल त्याबद्दल. आज एवढं यश मिळवलं आई-वडील का, म्हणजे काय वाटतं आई-वडिलांना, तू कधी व्यक्त झाले? हो, व्यक्त असे पर्सनली मला वैयक्तिक नाही झाले, पण मी भरपूर वेळा ऐकतो हे लोकांकडून की हां, आईवडिलांना खूप खुश आहेत आईवडील तुझे, ते आमच्यासोबत असं बोलतात की त्यांना किती प्राऊड फील होतं तुझ्याबद्दल. असं स्पेशली आता आपल्या गावामध्ये काही फंक्शन्स वगैरे असतात त्यावेळी आईवडिलांचा सत्कार केला गेला होता की त्यांनी एवढं त्यांच्या मुलाला खूप चांगलं शिकवलं आणि एक फॉरेनला आपल्या गावातून कोणीतरी गेला, तर तेव्हा वडील व्यक्त होत होते, त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं की किती आम्ही कशा परिस्थितीतून त्याला शिकवलंय आणि त्यानं तेवढा ट्रस्टनं अचीव केल्यात सगळ्या गोष्टी. ग्रेट ग्रेट. भाग्यवान म्हणायला लागतील आई वडील का भाग्यवान म्हणायला लागेल की त्यांना असा मुलगा मिळाला? दोन्ही पण गोष्टी म्हणता येतील. मुलगा भाग्यवान आहे, आई वडील असे मिळाले म्हणून का आई वडील भाग्यवान मुलगा असं? आई वडील आता आईवडिलांची पुण्य म्हणता येईल किंवा त्यांनी केलेले एफर्ट्स म्हणता येईल. एवढ्या कठीण परिस्थितीत पण त्यांनी मला शिकवलं, कारण त्याच्याशिवाय तरी पॉसिबल होऊ शकलं नसतं. ज्ञानेश्वर, मला एक सांगा की जे अदर बॅकग्राऊंडची लोक आहेत, जसे की कोणीतरी BE केलंय, MBA केलंय किंवा अजून काहीतरी केलंय, अशा लोकांना पण खूप सारं अट्रॅक्शन आहे IT मध्ये जाण्याचं, तर काय पॉसिबिलिटी आहे का त्यांना IT मध्ये ते येऊ शकतात आणि करिअर करू शकतात? नक्कीच पॉसिबल आहे या लोकांना सुद्धा IT मध्ये येणं. जसं की IT मध्ये भरपूर सारे कोर्सेस आहेत. तुम्ही एखाद्या कोर्सला पर्टिक्युलरली टार्गेट केलं की जसं तुम्ही BCom ग्रॅज्युएट आहात आणि तुम्ही जर टार्गेट केलं की तुम्हाला बिझनेस अनालिस्ट या गोष्टीमध्ये जायचं आहे, तर स्पेसिफिकली तुम्ही बिझनेस अनालिस्ट रिलेटेड कोर्सेस करून तुम्ही IT मध्ये येऊ शकता. किंवा एखाद्याला जर खूप इंटरेस्ट आहे प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये एखाद्या, जसं की जावा डेव्हलपमेंट आहे, पायथॉन आहे, तर तुम्ही ह्या लँग्वेज शिकून तुम्ही IT मध्ये येऊ शकता. हे खूप इझी आहे. आणि उदाहरण सांगायचं झालं तर सर, मी जॉब करतो ज्या कंपनीमध्ये स्किप द डिशेसमध्ये, माझी टीममेटचं नर्सिंग झालेलं आहे. बरं, नर्सिंगवाले तिथे IT मध्ये नर्सिंग करून जावा डेव्हलपर म्हणून जॉब माझ्यासोबत करतात ते. वाह. तर हे पॉसिबल आहे कुठेही, फक्त तुम्हाला इच्छा पाहिजे करण्याची, तुम्हाला कन्सिस्टंट अभ्यास करावा लागेल, तेवढा अभ्यास करावा लागेल आणि तुम्ही IT मध्ये येऊ शकता. फंटास्टिक. म्हणजे बरं, मी असं पण ऐकलं की इंजिनिअरिंगमध्ये काहीतरी मेकॅनिकल इंजिनियर असतात किंवा सिव्हिल इंजिनियर असतात, त्यांना जास्त प्रेफरन्स दिला जातो किंवा त्यांना लवकर हायर केलं जातं, असं काय होतं का? स्पेसिफिकली असा प्रेफरन्स वगैरे काही नसतो कंपन्यांचा, पण जेव्हा या कंपनीज येतात रिक्रुटमेंटसाठी तर त्यांना एवढं कळत असतं की ठीक आहे, कॉलेजमधून इंजिनिअरिंग झाले म्हणजे तो पर्सन केपेबल आहे गोष्टींना हँडल करण्यासाठी. तर ॲट द एंड फक्त एवढं चेक करतात की त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स किती आहे, तो स्वतः गोष्टी करू शकतो की नाही. आणि एकदा हायर केल्यानंतर प्रत्येक स्टुडंटचं 6 महिन्याचं ट्रेनिंग कंपनी स्वतः शिकवतात, आम्हाला काय पाहिजे बाबा आम्ही तुम्हाला शिकवतो. एक्झॅक्टली, ते स्वतः शिकवतात. त्या ट्रेनिंग फेजमध्ये स्टुडंट सगळं शिकतात आणि मग ते जॉब करू शकतात. आणि अशा बऱ्याचदा असंही होतं की ट्रेनिंग पिरियडमध्ये काही लोकांना त्या गोष्टी करणं नाही होत, तर मग त्या लोकांना ते रिलीजही करतात. ओके ओके. म्हणजे जे काही सर्टिफिकेट तुम्ही कॉलेजमध्ये घेताय, ह्या इंटरनॅशनल कंपन्या ते सर्टिफिकेट फक्त पाहतात आणि चेक करतात की तुमचा ब्रेन शिकण्यालायक का नाही, असं. एक्झॅक्टली तसंच म्हणता येईल. आणि जर शिकण्यासारखा असेल किंवा शिकू शकणार असेल तर त्याला रिक्रूट केलं जातं, त्याला ट्रेनिंग दिलं जातं आणि मग जॉब मिळतो किंवा रिलीज केलं जातं, वॉट एव्हर. एक्झॅक्टली असं होतं. सो म्हणजे एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही, ऍप्लिकेशन द्यायची गरज नाही. तुम्ही कुठल्याही कंपनीला अप्लाय करू शकता तुमच्या इरिस्पेक्टिव्ह ऑफ डिग्री. आता इंडियामध्ये हा ट्रेंड आधी खूप होता की तुमचं इंजिनिअरिंगच पाहिजे, स्पेसिफिक फील्डमध्येच पाहिजे आणि मगच तुम्ही IT मध्ये जॉब करू शकता, कारण तो क्रायटेरिया असायचा आधी. बट हे कुठेतरी कमी होत चाललंय. आणखीही काही कंपन्यांमध्ये असा क्रायटेरिया आहे, बट आपण जर वेस्ट पाहिलं US किंवा कॅनडासारख्या कंट्रीजमध्ये, तर तिथे लिटरली तुम्हाला डिग्री कोणीच विचारत नाही. फनी थिंग सांगायची झालं तर मी माझी स्किप द डिशेस कंपनी जॉईन करताना सर त्यांनी फक्त माझ्याकडून रिझ्यूम घेतलेला माझा. ना त्यांनी मला माझे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स विचारले, ना माझे प्रिव्हियस एक्सपिरियन्सचे डॉक्युमेंट विचारले, ना त्यांनी मला सॅलरी विचारली आधी किती होती, काही नाही विचारलं. फक्त इंटरव्ह्यू घेतला, तुम्ही केपेबल आहे त्या गोष्टी करण्यासाठी आणि आम्ही ऑफर देतो तुम्हाला. मी HR ला नंतर स्वतः कॉल करून विचारलं होतं की मला डॉक्युमेंट्स द्यायचेत तुम्हाला, तर तुम्ही ईमेल केला नाही मला. तर HR म्हणजे वी गॉट युअर रिझ्यूम. वी गॉट युअर रिझ्यूम एव्हरीथिंग, वी डोंट नीड एनी डॉक्युमेंट. तर अशा प्रोसेसेस आहेत वेस्ट साईडला जर पाहिलं आपण तर. पण त्याच कुठेतरी आता इंडियामध्ये येताना दिसत आहेत आपल्याला की अदर फील्डच्या मुलांनाही IT मध्ये चान्स भेटतो. ओके ओके ओके. अजून काही करिअर करण्यासाठी गाईड करू शकाल IT मध्ये? IT मध्ये करिअर आणखी करायला मी जसं म्हणले शॉर्टकट आपल्याला भरपूर आहेत तसे, की तुम्ही शॉर्ट कोर्सेस करा, 6 महिन्याचा कोर्स घ्या,
सॉफ्टवेअर टेस्टिंग सारखे कोर्सेस अवेलेबल आहेत जे की थोडे इझी आहेत. या व्यतिरिक्त आणखीन काय केलं जाऊ शकतं IT मध्ये येण्यासाठी? जी लोक करिअरमध्ये अडकलेली आहेत, 10-15 हजार रुपये कमवतात, त्यांना कुठे मार्गच सापडत नाही काय करावं ते, तर अशी लोक काय करू शकतात इझिएस्ट वेनी IT मध्ये प्रवेश करण्यासाठी? जसं की तुम्ही काही कोर्सेस सांगितले, पण अजून काही इझी मार्ग आहेत का? माझ्या मते इझी मार्गमध्ये जायचं झालं तर सॉफ्टवेअर टेस्टिंग हा खूप छान मार्ग आहे. सॉफ्टवेअर टेस्टिंग एक थोडंसं इझी फील्ड आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एक 5 ते 6 महिन्यापर्यंत ट्रेनिंग घ्यायचं. इंडस्ट्रीमध्ये वर्क कसं होतं हे थोडंसं अंडरस्टँड करायचं. तुम्ही तुमच्या मित्रांची हेल्प घेऊ शकता किंवा कुठे क्लासेस जॉईन करू शकता. आणि इवन यूट्यूब सारख्या मीडियमवरती पण असे खूप सारे व्हिडिओज अवेलेबल आहेत, तिथूनही तुम्ही लर्निंग करू शकता. आणि सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये इझिली ॲक्सेस भेटू शकतो तुम्हाला IT इंडस्ट्रीमध्ये. आणि एकदा तुम्ही IT मध्ये आलात तर मग तुम्हाला आणखी जास्त क्लॅरिटी येऊन जाईल ऑटोमॅटिक की तुम्हाला काय हवंय पुढे. आयदर यू आर ओके विथ टेस्टिंग किंवा मग तुम्हाला आणखी काही दुसऱ्या फील्ड एक्सप्लोर करायच्या आहेत असं. बरं, भविष्य काय ITचं? ITचं भविष्य खूप ब्राईट वाटतं मला पुढे पण. कारण जरी आजकाल आपण ऐकत असेल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग सारख्या ज्या गोष्टी आहेत याच्यात सगळ्यांच्याच मनामध्ये कुठेतरी भीती आहे की IT वाल्यांचे जॉब जातील. हा खूप मोठा भ्रम आहे सगळ्यांचाच, पण असं काही होणार नाही असं मला वाटतं वैयक्तिक. आणि जरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं तरी त्यालाही कोणाला तरी बनवावंच लागणार आहे. तेही काहीतरी प्रकारचं IT प्रोडक्ट आहे, तर त्या प्रोडक्टला डेव्हलप करायलाही सॉफ्टवेअर इंजिनियरची गरज लागणार आहे आणि ती कंटिन्युअस राहणारच आहे पुढे. क्लिअरली थोडं सांगायचं झालं तर नॉन टेक्निकल जॉब जे आहेत ज्याच्यामध्ये एक रिपिटेटिव्ह टास्क असते, आपण जे म्हणतो की बॅक ऑफिस वर्क जे असेल किंवा कॉल सेंटरचे जॉब्स असतील, अशा प्रकारचे जॉब्स भविष्यात खूप कमी होत जातील आणि एक वेळ ते संपूनही जातील. आजकालच आपण बघतो की भरपूरदा मोबाईलवरती आपण जर कॉल केला तर तो कॉल अँसर होतो ऑटोमेटेड कॉलनं. बरोबर. मग ते नथिंग बट द AI आहे. ते AI रिस्पॉन्ड करतो बेस्ड ऑन की तुम्ही काय बोलताय त्या कॉलवरती. बॅक ऑफिसचे जे काम रिपिटेटिव्ह टास्क असतात त्या टास्क AI खूप चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो. तर तेही जॉब थोडेसे भविष्यात धोक्यात आहेत. पण जर तुम्ही टेक्निकली स्ट्रॉंग असाल, IT मध्ये तुम्ही कुठल्या डेव्हलपमेंट फील्डमध्ये आहेत, स्पेसिफिकली जर बोलायचं झालं तर मी असं नाही म्हणत की बाकीच्या फील्ड पण नाही राहणार, पण एक स्पेसिफिक जर तुम्ही स्ट्रॉंग डेव्हलपमेंट फील्डमध्ये असाल तर तुम्हाला भिण्याची काहीच गरज नाही. ओके. आणि इथून पुढे टेक्नॉलॉजीचा जमाना आहे पूर्णपणे. एक्झॅक्टली. रोबो काम करणार आहेत किंवा काय. आता रिसेंटली मी माझं एक मोठं घर होतं ते माझ्या सिस्टरला दिलं. शी बॉट द रोबो. त्यांनी रोबो घेऊन आले आणि तो सकाळी स्वतःला चार्ज करतो, स्वतः ते सगळं क्लिनिंग वगैरे करतो, सगळं काही करतो. याला बनवणारा इंजिनियर लागणारच आहे ना, खूप साऱ्या गोष्टी. टेक्नॉलॉजीमध्ये किती बदल होऊ द्या, तुम्हाला नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करायला ही नवीन माणसांची गरजच लागणार आहे. फक्त एवढा फरक होईल की आज ज्या टेक्नॉलॉजीवर तुम्ही काम करताय ती भविष्यात सेम टेक्नॉलॉजी नसेल. तुम्हाला शिकत राहायला लागेल, अपडेट राहायला लागेल. IT फील्ड ही अशीच आहे की तुम्हाला स्वतःला ऑलवेज अपग्रेडेड ठेवावंच लागतं. विथ टाइम तुम्हाला अपग्रेड होणं खूप गरजेचं आहे, नाही तर तुम्ही काळाच्या मागे पडाल. बरोबर बरोबर. एका सामान्य मुलाला जर तुमच्यासारखं किंवा एवढं चांगलं पॅकेज मिळवायचं आहे, IT मध्ये करिअर करायचं, तर काय त्यांनी केलं पाहिजे? मला असं म्हणता येईल की डिसिप्लिन ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आता जेव्हा तुम्ही कॉलेजला असाल त्यावेळेस तुम्ही एन्जॉय करता. आजकाल जनरेशन आपण बघतोच, कॉलेज म्हणलं की खूप सारा एन्जॉय आला, सगळ्या गोष्टी त्याही करा, माझं त्यालाही काही म्हणणं नाहीये. पण त्याच्यासोबत तुम्ही जास्त फोकस्ड अशा गोष्टी न ठेवा की तुम्हाला पुढे काय करायचंय हे तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे आणि त्याच्यानुसार तुम्ही पावलं उचलली पाहिजेत. तुमचं डेली शेड्यूल असेल, तुम्ही रोज काय गोष्टी करताय, स्वतःला असं विचारलं पाहिजे की मी आज दिवसभरात अशी काय गोष्ट केली की ती मला माझ्या गोलपर्यंत पोहोचवणार आहे. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे, प्रत्येकाने स्वतःला विचारलं पाहिजे. आता उदाहरण सांगायचं झालं तर मी 3 वर्ष कॅनडामध्ये होतो. भरपूर लोकांना असं वाटायचं की मी कॅनडामध्ये एन्जॉय करत असेल, एवढी मोठी सॅलरी याला, खूप चांगलं लाईफ असेल याचं, वाईट सवयी असतात मुलांना त्या लागल्या असतील याला चांगल्याच, अशा प्रकारचे मला भरपूर लोकांचं कळायचं की लोकांचं म्हणणं आहे असं. पण खरं सांगायचं झालं तर मला वेळही नव्हता या गोष्टींचा विचार करायला. सर मी एवढा बिझी होतो की 3 वर्षात मी माझा प्रत्येक दिवस कुठे स्पेंड केलाय, सकाळी मी किती वाजता उठलोय ते रात्री किती वाजता झोपलो हे माझ्याकडे लिटरली लिहिलेलं आहे की दिवसभराचं मी शेड्यूल, उद्या मला काय करायचंय हे मी 1 दिवस आधी प्लॅन करायचो आणि पूर्ण टाइम टू टाइम लिहायचो आणि ते शेड्यूल मी फॉलो करायचो. की मला कधी एक 15-20 मिनिटं वेळ असाही भेटला नाही की आज मला जायचंय बाहेर आणि एन्जॉय करायचंय. एवढ्या फोकसने मी त्या गोष्टींवरती काम केलं. तेव्हा जसं मी सांगितलं कॅनडामध्येही आम्ही एका स्टार्टअपवरती काम केलं होतं, एक साईड हसल म्हणून. या गोष्टींवर काम केलं, माझ्या स्वतःच्या गोल्सवरती काम केलं, फायनान्सेस कसे मॅनेज करायचे मला, तुम्ही त्याच्यामध्ये पण ह्या गोष्टीवर मी काम केलं बऱ्यापैकी. याच्यामध्ये लर्निंग केलं. आता
कॉलेजमधून किंवा शाळेमधून तर फायनान्शियल एज्युकेशन कुठेच भेटत नाही. लोक साक्षर होतात, अर्थसाक्षर होत नाहीत. तर तुम्ही अर्थसाक्षरतेवरती पण काम केलंय. खूप काम केलं या गोष्टींवरती पण, कारण तो पिरियड असा होता की एवढं कळलं होतं मला की तुम्ही फक्त जॉब करून या गोष्टी सगळ्या अचीव्ह नाही होणार आहेत. तुम्हाला तुमचे फायनान्सेस चांगल्या प्रकारे मॅनेज करावे लागतील, तेव्हाच तुम्हाला काहीतरी अचीव्ह करता येईल असं. आणि मी फायनान्सेस मॅनेज केले, शिकलो या सगळ्या गोष्टी. फायनान्शियल लिटरसी काय असते त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची बुक रीड करणं, रिच डॅड पुअर डॅड झालं, थिंक अँड ग्रो रिच झालं, किंवा तुम्हाला एक प्रोक्रॅस्टिनेशन अवॉइड करण्यासाठी. कधी होतं आपल्याकडे प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे आजची गोष्ट आपण उद्या टाकणे, चाल ढकल करणे, बरोबर. तर तशा गोष्टींना कसं अवॉइड करायचं त्यासाठी इट दॅट फ्रॉग नावाचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकातून मी एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी शिकलो की तेव्हापासून मी कधी प्रोक्रॅस्टिनेशनचा विचारच नाही केला. अमेझिंग बुक, फार छोटंसं पुस्तक आहे, खूप छोटंसं पुस्तक आहे पण खूप छान पुस्तक आहे. त्याच्यातून दिलेले लेसन्स अमेझिंग आहेत की तुम्ही कसं प्लॅन करू शकता तुमच्या टास्क, कुठल्या टास्क आधी करायच्या, कुठल्या टास्क नंतर करायच्या, प्रायोरिटीज कशा डिफाईन करायच्या, ह्या सगळ्या गोष्टी. तर हे सगळं मी करत राहिलो त्यावेळी. आणि ही मला खूप चांगली सवय होती की एक दिवस आधीच प्लॅन करायचा, उद्याचा दिवस. ओके. तर या गोष्टीमुळे मला म्हणता येईल की भरपूर गोष्टी मला अचीव्ह करता आल्या. कारण उद्या मला सकाळी उठायचंय तर का उठायचंय ही क्लॅरिटी माइंडमध्ये असायची. कारण ज्याला सकाळी उद्या उठायचंय त्याला क्लॅरिटी आहे माइंडमध्ये की हा मला का उठायचंय. जर एखाद्याला माहितीच नाही उद्या मला का उठायचंय, जसं की आपण विकेंडला आल्यानंतर आपण जनरली पाहतो की ठीक आहे 9-10 वाजता उठलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, कारणच नाही उठायला, कारणच नाहीये उठायला. पण मी विकेंड्स पण कधी वेस्ट केले नाही सर. जेव्हा मी कॅनडामध्ये होतो तेव्हा विकेंडला सुद्धा प्लॅन असायचे माझे की मला ह्या गोष्टी विकेंडला करायच्यात. अपार्ट फ्रॉम ऑफिस वर्क मला ह्या गोष्टींवरती काम करायचं. तर यावेळेला मी प्लॅन केले होते माझे सगळे डेज. आणि आय थिंक त्याचंच फळ असेल कदाचित की आज इथपर्यंत पोहोचू शकलो. रिडिंगचं किती महत्व आहे तुमच्या यशामध्ये? रिडिंगला भरपूर महत्व म्हणता येईल मला, कारण वाचाल तर वाचाल आपण म्हणतो तसाच हा प्रकार आहे. जेवढे जास्त बुक्स तुम्ही रीड कराल तेवढं तुम्हाला नॉलेज भेटेल. आणि एखाद्याची लाईफ, एखाद्याची जर स्टोरी त्यानं स्वतः बुकमध्ये लिहिली आहे तर इन शॉर्ट मी असं म्हणेल की त्याची लाईफ तुम्ही स्वतः जगताय ते पुस्तक रीड करून. तुम्हाला सेपरेट एक्सपिरियन्सेस घ्यायची गरज नाहीये की त्यांनी जे चॅलेंजेस फेस केले दुसऱ्याच्या अनुभवातून शिका. एक्झॅक्टली, दुसऱ्याच्या अनुभवातून शिका. अगदी बरोबर. तसं आपल्याला ठेस लागलीच पाहिजे, जरुरी नाही दुसऱ्याला ठेस लागली तर आत्ताच सावध व्हा. आणि ते पुस्तकं शिकवतात. बरोबर. काही पुस्तकांची नावं सजेस्ट कराल आमच्या ऑडियन्ससाठी? मी म्हणेल नवीन जनरेशनसाठी जर बुक रीड करायची तर बेसिक बुक रिच डॅड पुअर डॅड पासून सुरुवात करा तुम्ही. रॉबर्ट कियोसाकी अगदी खूप छान पद्धतीनं त्यांनी मेन्शन केलेत की असेट्स काय असतात आणि लायबिलिटीज काय आहेत. जनरली आपण बऱ्याचदा ऐकतो हे सगळं पण फॉलो करत नाही. बरोबर. आता आजच्या जनरेशनमध्ये बघितलं तर इमिडिएट ग्रॅटिफिकेशन लोकांना खूप इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची सवय लागली आहे. तुम्ही थोडंसं डिले ग्रॅटिफिकेशन करा, हे खूप गरजेचं आहे आजच्या जनरेशनसाठी. कारण तुम्हाला कुठेतरी तुम्ही जॉब करताय, 20-25 हजार पगार भेटतोय, तुम्ही लगेच जाताय की बाईक घेऊन येताय, लगेच आयफोन घ्यायचं, लगेच कार घ्यायची लगेच. हे जे ग्रॅटिफिकेशन आहे थोडं डिले करा, चांगल्या गोष्टींना प्रायोरिटी द्या. तुम्हाला एकदा करिअर बिल्ड करा चांगलं तुमचं, चांगल्या सेव्हिंग्स करा, थोडंफार इन्व्हेस्टमेंटकडेही लक्ष द्या. फायनान्शियल लिटरसी असणं खूप महत्त्वाचं आहे. आजच्या जनरेशनला ती कुठेतरी मिस असल्यासारखा फील येतो. आम्ही काम करतोय त्याच्यावरती, मागच्या 10 वर्षापासून काम करतोय, पण जेवढं पाहिजे तेवढं यश नाही आहे. हजारो लोकांपर्यंत पोहोचलंय, कदाचित लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे होतं, पण लोक निग्लेक्ट करतायत. काय नक्की काय केलं पाहिजे? आता रिच डॅड पुअर डॅड खूप लोकांनी वाचलंय, पण ऍक्शन कोणाला, किती लोकांना ऍसेट बनवता येतात? बघ अगदी बरोबर. लोक वाचतात, ऐकतात पण गोष्टी, तेवढ्यापुरतं एक मोटिवेशन असतं पण, आणि परत 1-2 दिवस गेले की बॅक टू नॉर्मल या गोष्टी होतात. हे खूप मी पाहिलंय. कदाचित असं असेल की एक मनातून जी डिझायर असतं, आपण म्हणतो की एक डिझायर पाहिजे माणसाला त्या गोष्टी, इच्छाच असली पाहिजे, इच्छाच असली पाहिजे, डिझायर असलं, बर्निंग डिझायर पाहिजे. अगदी बरोबर. आपण जसं थिंक अँड ग्रो रिच मध्ये म्हणतायत नेपोलियन की तुम्हाला बर्निंग डिझायर पाहिजे कुठल्या तरी गोष्टीचं अचीव्ह करण्यासाठी, ते कुठेतरी मिस होते असं वाटतं. किंवा आपण आज पाहतो सोशल मीडिया लाईफ, आपले मित्र असतील किंवा रिलेटिव्ह असतील त्यांच्याकडे बघून गोष्टी कम्पेअर करणं, हा प्रकारही खूप असतो की त्यानं असं केलं तर मीही हे केलं पाहिजे. हे कुठेतरी चुकीचं आहे. तर मग ते कुठेतरी आपण अंडरस्टँड केलं पाहिजे की सोशल मीडिया लाईफ ही खूप वेगळी आहे, रिअल लाईफमध्ये असं होत नाही. आपली लाईफ त्याच्याशी कम्पेअर करणं गरजेचं नाहीये. नाही सर, अजून एक पर्सनल टाईप ऑफ क्वेश्चन. आजची जी जनरेशन आहे, जी जनरेशनमध्ये तुम्ही डिस्ट्रॅक्शन म्हणजे प्रेम, अट्रॅक्शन, डिस्ट्रॅक्शन, म्हणजे आपल्या जे काही गोल आहे त्याच्यापासून डिस्ट्रॅक्ट व्हायचं आणि अट्रॅक्शनच्या मागे लागायचं, असं तुमच्या बाबतीत नाही घडलं काही?
ओके, खूप छान प्रश्न विचारलात सर. आता मला याच्याबद्दल एक खूप छान इन्सिडेंट सांगा वाटेल, जी की पर्सनल स्टोरी आहे माझी. माझ्यासोबत डिस्ट्रॅक्शन कधी झालं कॉलेज टाइमला, असं वाटायचं की होईल वगैरे, पण ते कधी होऊ दिलं नाही मी. कारण प्रत्येक वेळी मला काय दिसायचं समोर, तर माझे आई वडील दिसायचे की त्यांनी एवढ्या कष्टातून मला इथपर्यंत आणले, तर मी या गोष्टींमध्ये पडलं नाही पाहिजे कधीच. तो डोक्यात कधी विचार यायचाही नाही माझ्या. आता नंतर जॉब लागला, थोडेफार पैसे यायला लागले, तर मग तेव्हा ही गोष्ट कळली होती की आपल्याला इथपर्यंत थांबायचं नाहीये आणि आपल्याला खूप साऱ्या गोष्टी अचीव्ह करायच्या. कारण मी मित्रांच्या एक्सपिरियन्सेस मधून हे पाहिलं होतं की बरेचसे मित्र त्या गोष्टींमध्ये पडतायत, त्यामुळे व्यसनही लागतायत, अननेसेसरी पैसा खर्च करतायत, ते त्यांचा वेळ जातोय खूप, म्हणजे महत्वाचं म्हणजे. आणि माझ्यासाठी ही गोष्ट खूप कळलेली अगेन बुक रिडिंग मधूनच की टाइम इज मनी जे म्हणतो आपण, तो रिअल अनुभव मी घेतला होता की खरंच वेळ खूप महत्वाचा आहे. तर ज्यावेळेस मला कॅनडाला जायचं होतं त्यावेळेस तर मी फनी थिंग म्हणाल तुम्ही, तर मी माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमधून प्रत्येक मुलीचा नंबर शोधून डिलीट केला होता. माझे कलिग्स असतील किंवा माझ्यासोबत जुने ऑफिसमध्ये काम करणारे लोक असतील किंवा फ्रेंड सर्कल बनतो आपला ऑफिस वर्क्समध्ये किंवा कॉलेज टाइम पासून, तर प्रत्येकाचा नंबर मी डिलीट केला होता जस्ट बिकॉज की मला या गोष्टींपासून खूप दूर राहायचंय. मला माझं ध्येय क्लिअर होतं आणि मला या गोष्टींमध्ये पडायचं नाहीये, आणि या गोष्टी प्लॅन करून मी केल्या होत्या. फंटास्टिक. हे आताच्या पिढीने हे अवॉइड करण्यासाठी काय केलं पाहिजे? कारण काय होतंय, शिक्षणही बाजूला राहतंय, पर्पज तर लक्षात राहतच नाही, आणि मग वेळ गेल्यानंतर शिक्षणाची वेळ असेल किंवा तो वेळ ते डिस्ट्रॅक्शनमध्ये व्हायला घालवतात आणि पुन्हा कुठेतरी ट्रॅकवरती आणण्याचं आयुष्य प्रयत्न करतात. मग हे टाळण्यासाठी तुम्ही जसं तुमच्या आई वडील किंवा तुमचे गोल्स या दोन गोष्टी पाहायच्यात, जेव्हा जेव्हा डिस्ट्रॅक्शन व्हायचं तेव्हा, तर आत्ताच्या पिढीने काय बघितलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे डिस्ट्रॅक्शन पासून अवॉइड? कारण आयुष्यात पुढे तेच करायचं आहे. बरोबर, अगदी. त्याला काही अडचण म्हणजे विषयच नाहीये, फक्त तो शिक्षणाचा वेळ वायाला न घालवता त्यांनी त्यांचं गोल किंवा टार्गेट कसं ठरवावं किंवा कसं ते डिस्ट्रॅक्शन पासून वाचवावं असं तुम्हाला वाटतं? कारण तुम्ही एक्सपिरियन्स आहात या बाबतीत आता. बरोबर. मी असं म्हणेल की विद्यार्थ्यांना स्वतःचं गोल आधी सेट करणं खूप गरजेचं आहे. फायनान्शियल गोल ठरवावं, करिअर गोल ठरवावं, कोणतं ठरवावं? सुरुवातीला मी तर म्हणेल, तुमचं कोणतं गोल होतं? सुरुवातीला माझं करिअर गोल होतं की मला करिअर सेट करायचंय. माझं करिअर सेट झाल्याशिवाय मी अशा गोष्टींचा विचारही नाही करू शकत. पण जशा जशा गोष्टी मला माहीत होत गेल्या, लर्निंग्स होत गेल्या नवीन नवीन, तसं तसं मला कळलं की मला फायनान्शियली गोष्टी सेट करणं ही खूप गरजेचं आहे. कारण इम्पॉर्टन्स ऑफ युअर फायनान्स मॅनेजमेंट हे जे मी शिकलो होतो त्यातून मला ह्या गोष्टी कळलेल्या. मग तेव्हा गोल्स विथ टाइम बदलतात की तुम्हाला आता काय प्रायोरिटी आहे. या मुलांनी करिअरचं गोल सेट केलं पाहिजे. इनिशियली स्टुडंट लेवलला जर आधी बोलायचं झालं तर प्रत्येक स्टुडंट्सनी मला वाटतं की त्यांनी आधी त्यांचं करिअर गोल ठेवावं, की त्यांना क्लिअर अंडरस्टँडिंग पाहिजे त्यांना काय करायचंय. आता बऱ्याचदा असंही होतं की पॅरेंटल प्रेशरमुळे काही गोष्टींमध्ये मुलं पडतात की पॅरेंट्सचं म्हणणं आहे की तू हे कर, म्हणूनच त्यांनी ते करायचं. मला असं वाटतं हे कुठेतरी चुकतंय आजकाल की मुलांना प्रेशराईज होऊन त्या फील्डमध्ये पडावं लागते आणि त्यांचा इंटरेस्टही नसतो त्या गोष्टींमध्ये, तरीही मुलं ते करतात जस्ट बिकॉज ऑफ प्रेशर. पण त्यांनी जर या गोष्टी क्लिअर ठेवल्या की मला हे या गोष्टी भविष्यात करायची इच्छा आहे, तर ते कुठेतरी त्यांना हेल्प करेल. आणि त्या गोलला स्टिक राहणं हे खूप महत्वाचं आहे. आता कन्सिस्टन्सी जी म्हणतो आपण की थोड्या दिवसात ही सफलता की कुंजी आहे. बरोबर, तर ती कन्सिस्टन्सी असणं ही खूप महत्वाचं आहे. तुम्ही फक्त गोल सेट केले, 10 दिवस फॉलो केलं त्या गोष्टींना, तेवढ्यानं काहीच होत नाही. तुम्हाला कन्सिस्टंट राहणं खूप गरजेचं आहे. कन्सिस्टन्सी ही प्रोसेस खूप बोरिंग आहे, पण त्याला तुम्हाला ते फॉलो करणं गरजेचंच आहे. कारण शॉर्ट टर्म पेन लॉंग टर्म गेन असं म्हणूयात किंवा प्लेजर राईट. जर तुम्ही हा जो बोरिंग पिरियड आहे कन्सिस्टन्सीचा तो जर प्रॉपर काढला तर पुढे तुम्हाला प्लेजर पूर्ण लाईफ मिळू शकतं. पूर्ण लाईफ आहे. हा, कारण तुम्ही जसं मी म्हटलं आता, तुम्ही डिले ग्रॅटिफिकेशन काय आहे हेच आहे की तुम्हाला आत्ता बोरिंग लाईफ जगायची आहे, त्या गोष्टींमध्ये राहायचंय, पण भविष्य हे तुमचं सेट आहे सगळं. पण जर आज तुम्ही फक्त एक कोणाला तरी कम्पेअर करून काही गोष्टी करायला लागलात की मी हे केलं पाहिजे, माझ्याकडेही आयफोन पाहिजे, हा जो माइंडसेट आहे तो खूप चुकीचा आहे. मग तुमची कॅपॅसिटी असेल तर घ्या, मला त्याच्या अगेन्स्ट नाहीये मी की तुम्ही या गोष्टी एन्जॉय नाही करायला पाहिजे, करा तुम्ही एन्जॉय, पण तुमची तशी कॅपॅसिटी पाहिजे, तुमच्या गोष्टी सेट पाहिजेत. तुम्ही स्वतःला ओळखा, दुसऱ्यांकडे बघून स्वतःच्या गोष्टींची कम्पेअर करायची गरज नाहीये असं. ओके, तर पहिलं तर त्यांनी करिअर गोल सेट केलं पाहिजे, त्याच्यावरती निरंतर त्यांनी काम केलं पाहिजे. त्यांना बोर होऊ शकतं, रटाळ वाटू शकतं लाईफ. बरेचसे लोक असं पण अक्कल चालवतात की बाबा मेलो आम्ही लवकर तर मग कधी जगायचं. हो, ही पण कन्सेप्ट ऐकली आहे मी की आता या वयात एन्जॉय नाही करायचं तर कधी करायचं. हा, मग म्हातारा झाल्यावर हे करायचं का? माझं तसंही म्हणणं नाहीये. तुम्ही एक प्रॉपर सेट व्हा,
बॅलन्स लाईफ साधलं पाहिजे. बॅलन्स लाईफ साधा. तुम्ही ह्या एन्जॉयही करा, पण अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही तुमच्या गोल पासून पण डिस्ट्रॅक्ट होऊ नका. थोडाफार एन्जॉय करणं गरजेचंच आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये एन्जॉय हा असतोच, बट थोडा लिमिटमध्ये. ज्ञानेश्वर एन्जॉय करायचं असेल तर काय करतो? माझ्या काही हॉबीज आहेत, जसं की स्विमिंग ही माझी हॉबी आहे. मी माझ्या कॉलेजचा युनिव्हर्सिटी लेवल स्विमिंग प्लेअर पण होतो, ज्याच्यामध्ये माझी टीम विनर होती युनिव्हर्सिटी लेवलला. स्विमिंग ही माझी हॉबी अगदी लहानपणीपासूनच आहे, कारण गावाकडे असल्यापासून स्विमिंगचा खूपच छंद होता. विहिरीत पोहायचो आम्ही, आणि तेव्हापासून तो छंद लागलेला. तर माझी ती हॉबी होती. त्याच्यापेक्षा वेगळं सांगायचं झालं तर मला टेक्नॉलॉजीमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे. मी आजही स्टडी करतो सर, नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा, इंटरेस्टिंग गोष्टी काय करता येऊ शकतात मला, त्यावर माझा ऑलवेज फोकस्ड असतो. फंटास्टिक. असे काही प्रसंग आयुष्यातले जिथं हरल्यासारखं वाटलं होतं, किंवा असं वाटलं की यार नाही, याच्या पुढे आता लाईफ जगणं अवघड आहे, असं काही घडलं कधी लाईफमध्ये? ऑफिसमध्ये असेल किंवा कुठे काहीतरी मोठं बर्डन? आता एक असा इन्सिडेंट होता की जसं मी इंजिनिअरिंगचा एक्सपिरियन्स सांगितला, फर्स्ट इयरला जेव्हा मला ॲडमिशनला जायचं होतं, तेव्हा कुठेतरी मनात खचलो होतो मी की आता फायनान्शियल गोष्टींचं खूपच डिफिकल्ट आहे घरी, आणि तेव्हा कॉलेजची फीस भरणं खूपच डिफिकल्ट होतं माझ्यासाठी. एक 70,000 फीस होती तेव्हा कॉलेजला, तर हाफ फीस पे करायची होती फक्त 35,000 त्यावेळी. तर ही गोष्ट मला असं वाटलेलं कधीतरी की आता संपलंय सगळं, शक्य नाही, कारण मला घरची परिस्थिती माहीत होती. आता तेव्हा मग असं वाटलेलं की या गोष्टी होतील की नाही, शक्यता, हे ड्रीम माझं ड्रीमच राहील. पण सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचं हे ड्रीम मी 10th क्लासपासून पाहिलेलं, तर ते ड्रीम मग पूर्ण झालं शेवटी. जसं मी म्हटलं, आमचे डाके नाना आले आणि त्यांनी ते ड्रीम मला पूर्ण करायला मदत केली. लॉ ऑफ अट्रैक्शन, तुम्ही जिस चीज को शिद्दत से चाहोगे वो चीज पूरी कायनात जुट जाती है उसको दिलाने में, ऐसा हो गया. एक्झॅक्टली असं झालं म्हणता येईल ते. आणि मी फायनली एक इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं माझं. असं तो एक प्रसंग आहे. त्याच्यानंतर जॉबचं किंवा एखाद्या प्रोजेक्टचं असं बर्डन की साला, तसं काय झालं कधी? असं तर कधी झालं नाही माझ्या बाबतीत की आज खूपच आता असं झालंय की वर्क होतच नाहीये किंवा आता संपलंय सगळं. कारण हेही असू शकतं की मी खूप कन्सिस्टंट राहिलेलो आहे माझ्या करिअरमध्ये, गोष्टींमध्ये, आणि जॉब हे माझे खूप सेफ राहिलेले आहेत ऑलवेज. आणि मे बी कारण म्हणता येईल की स्टडी माझा कन्सिस्टंट असलेला, कारण जॉब लागल्यानंतर मी स्टडी करणं कधी बंद केलेलं नाहीये. ऑलवेज ऑफिस वर्क असेल किंवा मला नवीन गोष्टी शिकणं, तर त्या गोष्टींमुळे अशी कधी परिस्थिती माझ्यानंतर कधी आलीच नाही. फंटास्टिक. असे खूप सारे लोक असतात ज्याच्यामुळे आपलं जीवन घडत असतं. खूप सारे लोक नोनली अननोनली हेल्प करत असतात. पण असं प्रकर्षाने आजचे काही यश तुम्हाला मिळालेलं आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पोहोचला तेवढ्या कमी कालखंडामध्ये, 1 कोटी एका खेडेगावातनं येऊन करोडपती होणं किंवा करोडचं पॅकेज मिळवणं, इट्स नॉट अ जोक ॲट ऑल. बरोबर, इट्स अ बिग सक्सेस. आणि ही सक्सेस मिळवण्यात असं 4-5 लोकांनी, असं तुम्हाला वाटतं की ते जर नसतं तर हे जे सक्सेस आहे ते आज तुमच्याकडे नसतं, जसं की नानांचं नाव तुम्ही सांगताय. बरोबर. असे माझ्या एज्युकेशन म्हणजे प्रायमरी एज्युकेशनपासून सांगायचं झालं तर माझे 2nd स्टँडर्डपासूनचे टीचर्स होते, अनिल शेळके सर म्हणून. त्यांनी आमच्यावरती खूप जास्त एफर्ट्स घेतले होते. म्हणजे आम्हाला शाळेच्या टाईम संपल्यानंतरही सर शाळेत एक्स्ट्रा टाईम थांबायचे खूप वेळ, आणि आम्हाला शिकवायची गोष्टी बऱ्याचशा. त्यांनी काही स्टुडंट चूज केले होते जे की थोडंफार नवोदयसारख्या एक्झाम्स किंवा स्कॉलरशिपसारख्या एक्झाम्स देऊ शकतील असे स्टुडंट्स, जे थोडे स्मार्ट वाटत आहेत त्यांना. तर त्यांना ते शिकवायचे सर. वीकेंडला सर शाळेत यायचे, कधी कधी शनिवारी वगैरे त्यांना वेळ भेटला तर सर यायचे शाळेत, आम्हाला बोलवायचे. आम्ही शाळेत जाऊन वीकेंडला सुद्धा शाळा केलेली आम्ही. वर्क इज वर्कशिप म्हणणार. बरोबर, हीच देवपूजा. कारण सर असं होतं की त्यांनी ते ट्युशन घेऊ शकले असते किंवा पैसे घेऊ शकले असते दुसरीकडे कुठेतरी जाऊन, पण त्यांना माहित होतं की या मुलांची परिस्थिती नाही या गोष्टींना, तर त्यांनी स्वतःचा वेळ काढून आमच्यासाठी एवढं सगळं शिकवलं. आम्हाला आमचा जो बेस असतो त्या एजमधला जो स्ट्रॉंग बनवला, मॅथमॅटिक्स असतील, अदर सब्जेक्ट्स असतील त्याचा, तर हे खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी. आणि हे आम्ही कधी विसरणार नाही, कारण तेव्हापासूनची आम्ही जर्नी जी पाहिली आहे, किंवा वेळोवेळी सरांची चौकशी करणं. इव्हन त्यांच्या शाळेतून आम्ही बाहेर पडल्यानंतर सुद्धा सर आमच्या दुसऱ्या शाळेत यायचे. ती त्यांची शाळा नव्हती, तिथे येऊन ते विचारायचे आम्हाला, हा कसं चालल्या तुमच्या गोष्टी,
आहे सगळं व्यवस्थित, तुम्हाला की काही गरज पडते कुठल्या गोष्टींची सांगा. इथपर्यंत आम्हाला त्यांनी सपोर्ट केलाय. म्हणजे ऍडिशनल शिकवून पैसे न घेता स्वतःचे 10 रुपये खर्चच केले आणि म्हणजे एक वडिलकीच्या नात्याने हमेशा चौकशी करत राहिले. सुनील शेळके सर, अनिल शेळके, असे शिक्षक मिळणं पण फार भाग्याची गोष्ट, खूप रेअर गोष्ट ही. आणि शिक्षकच तुमचं जे आयुष्य घडवतात ते तुमच्या प्रायमरी एज्युकेशन मधले असं म्हणतात, तर ते एक एक्झाम्पल आहे, ते महत्वाचं होतं. त्याच्यानंतर आणि दुसरं एक्झाम्पल आहे की जसं मी म्हटलं अरुण नाना डाके, त्यांनी जी मदत केली वेळोवेळी, फक्त फीस भरणं किंवा तेवढीची मदत तीच नाही फायनान्शियल, पण ओव्हरऑल एक फॅमिलीला एक इमोशनल सपोर्ट असतो, त्याही गोष्टी त्यांनी वेळोवेळी आजपर्यंत करत आलेले. तर ती दुसरी व्यक्ती म्हणेल की माझ्या आयुष्याबद्दल इथपर्यंत तुम्ही जिथे कुठे पोहोचलेत त्यांचं वाटा आहे सिंहासन. नक्कीच असं म्हणता येईल. आणखी तर काही सांगता नाही येणार मला, एवढं वाटवत नाही. आई वडील असतील तुमचे? आई वडील तर हा, हे मी गोष्ट भाऊ असू शकते पहिलीच म्हणायला पाहिजे. ओके, सो सगळ्यात आधी बोलायचं झालं तर आई वडील तर बेसिकच आहेत, कारण आई वडिलांनी जे कष्ट केलेत माझ्यासाठी ते तर बाय डिफॉल्ट गोष्टी त्यांच्याशिवाय कधीच शक्य झाल्या नसते मला ह्या गोष्टी करणं. आणि जसं मी आधी सांगितलं होतं, घरची परिस्थिती एवढी वाईट होती की सगळ्यांचं एज्युकेशन करणं शक्य नव्हतं त्यांना. तर माझ्या बहिणींना एज्युकेशन सोडावं लागलं. तर त्यांनी केलेलं जे सॅक्रिफाईस आहे, त्यांची इच्छा असताना सुद्धा त्यांना स्वतः एक शाळा सोडली, कारण मी स्टडी करेल पुढे म्हणून. तर हेही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तर माझ्या बहिणी मला म्हणता येईल की खूप स्ट्रॉंग आहेत, आणि त्यांनी जे निर्णय घेतले माझ्यासाठी ते कुठे ना कुठे आज मला इथपर्यंत पोहोचायला भाग पडले. तुम्ही पण त्याचं चीज केलं, पण त्यांनी त्याचं सॅक्रिफाईस केलं नसतं तर कदाचित तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागलं. अगदी बरोबर असं. ओके. आणि ह्या IT मध्ये कोण एखादं मास्टर? IT मध्ये आता जे मला माझे सिनियर्स भेटले जॉब करत असताना, सिनियर्सकडून भेटलेले मार्गदर्शन, स्पेशली मी इथे मेन्शन करेल की ॲमडॉक्समध्ये मी असताना जे माझे मॅनेजर्स होते, इस्रायलचे मॅनेजर्स होते माझे, त्यांच्याकडून जे मला करिअरबद्दलचं गोष्टी कळल्या IT मधल्या, किंवा ज्यांनी जो सपोर्ट केला मला वेळोवेळी, तो खूप महत्त्वाचा होता. त्या गोष्टीतून ज्यांनी मला ऑपॉर्च्युनिटी दिली की तुम्ही कॅनडासाठी ट्रॅव्हल करून आपल्या क्लायंटसाठी मीटिंग्स वगैरे करा, तर ही पण एक माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. माझ्या करिअरचा एक टर्निंग पॉईंट होता तो सुद्धा, की मला भरपूर गोष्टी एक्सप्लोर करता आल्या आउटसाईड कंट्री जाऊन. आणि पुढे आणखी जसं मी म्हटलं, वेळोवेळी आपले ड्रीम्स चेंज होत राहतात, कारण आपल्याला जसं जसं जग जास्त जास्त माहीत होतं तसं तसं आपल्याला गोष्टी आवडायला लागतात, किंवा आपण आपले ड्रीम्स एक हाय लेवलला नेऊन ठेवतो. जसं जसं दिसत राहतं तसं तसंच पान वाढत राहतो, अगदी ओरा वाढत राहतो. येस. ज्ञानेश्वरच्या यशाचं रहस्य काय सांगाल? जे कन्सिस्टन्सी आहे, डिसिप्लिन आहे, काय असं अजून आहे ज्याच्यामुळं ज्ञानेश्वर एवढा यशस्वी झाला असं तुम्हाला वाटतं? मी म्हणेल क्युरियोसिटी ही माझ्यामध्ये खूप अगदी लहानपणीपासूनच होती, की प्रत्येक गोष्टीला घेऊन क्युरियस असणं. आता एक खूप छान किस्सा सांगायचा झाला तर, मी शाळेत असताना विज्ञानामध्ये आपण एक्सपेरिमेंट करतो. मराठी शाळेत शिकल्यामुळे आमचे टीचर्स फक्त एवढंच सांगायचे की तुम्ही आपण लेड जे असतं, लेडचे जे रॉड असतात ते ऍसिडमध्ये टाकल्यानंतर त्याच्यावरती बल्ब लागतो. तर हा छोटासा एक्सपेरिमेंट आहे, तो मला खूप क्युरियस वाटला, आणि मी घरी येऊन खरंच 2 लेडचे रॉड शोधले आणि त्याला सल्फ्युरिक ऍसिडमध्ये टाकलं. आपल्या घरीच्या बॅटरीज असतात, ते बॅटरी LED असतात, ते LED रॉड घेऊन एक छोटासा बल्ब घेतला आणि ट्राय केला, तो लागला नाही. मग तो मी परत तसा सेटअप घेऊन शाळेत गेलो होतो सरांकडे, आणि सरांना दाखवलं की हे बघा मी केलं हे, पण हे काय वर्क होत नाही. तर सर हसायला लागले खूप. अरे म्हणले ज्ञानेश्वर हे असं होत नसतं, त्याच्यासाठी त्याला चार्जिंग करावं लागतं, ते असं वर्क होतं. त्या गोष्टी त्यांनी मला तेव्हा सांगितल्या. मग ते तिथे वर्कआउट झालं त्यांनी दाखवल्यानंतर, की त्यांनी सेटअप प्रॉपर दाखवलं. ही जी क्युरियोसिटी माइंडमध्ये होती, आणि हे इलेक्ट्रॉनिक्सचे एक्सपेरिमेंट मी लहानपणी करायचो. आणि मी शाळेत असेल तेव्हा 6वी-7वीला मी स्वतःचा असं बॅटरींचा सेटअप बनवणं, त्याच्यावरती छोटे छोटे एक्सपेरिमेंट करणं, सिरीजमध्ये बॅटरी जोडून त्याचं व्होल्टेज इन्क्रीज करणं. शाळेत लॅब नव्हती, पण माझ्या घरी मी एक छोटीशी लॅब बनवली होती, ज्याच्यामध्ये माझ्याकडे लिटरली सोल्डरिंग मशीन पासून ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिडचे वेगवेगळे प्रकार आणि वेगवेगळ्या टाईपचे बॅटरीज, आणि हे मी सेटअप घरी बनवून करायचो. तर एक क्युरियोसिटी आधीपासूनच होती. तिथून पुढे जेव्हा मी इंजिनिअरिंगला आलो, बऱ्याचशा गोष्टी माहीत झाल्या. तर जेव्हा जेव्हा एखादा नवीन शब्द कानावर पडायचा, लगेच घरी येऊन गुगल करणं आणि बघणं, त्याच्याबद्दल स्टडी करणं. पुण्यात आल्यानंतरही जेव्हा जेव्हा एखादा बोर्ड जरी पाहिला कोणत्या कंपनीचं नाव, हा लगेच ती कंपनी शोधणं, किंवा कशाचा बोर्ड आहे बाबा त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन काढणं. ही जी क्युरियोसिटीनं माझं जे नॉलेज बेस वाढत गेला, तेही कुठेतरी मला असं वाटतं की क्युरियस माइंड तुम्हाला सक्सेससाठी पण हेल्प करू शकतो. किंवा तुमचा एक जो नॉलेज बेस वाढल्यानंतर तुम्हाला स्वतःला एक क्लॅरिटी येते की काय तुम्हाला हवं आहे आयुष्यात एक्झॅक्टली. आणि डिसिप्लिन जो म्हणेल तर डेफिनेटली डिसिप्लिन तर ऑलवेज खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे माझ्या सक्सेसचा.
डिसिप्लिनमुळे मला भरपूर गोष्टी, जसं मी उदाहरण सांगितलं तुम्हाला की मी लिटरली माझा जो दिवस असेल नेक्स्ट तो मी ॲडव्हान्समध्ये प्लॅन करून करायचो आणि तो डिसिप्लिन एवढा स्ट्रिक्टली फॉलो करायचो की ज्या दिवशी करता. हो, आत्ताही आजही माझ्या डायरीमध्ये सर वन नोट जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये प्रत्येक दिवसाची डेट वाईज माझ्याकडे एंट्री असते आणि मला आज काय करायचं आहे ही जी लिस्ट बनवलेली असते मी ते काम करायचं ट्राय करतो. एखादं काम जर माझं ते प्लॅनमध्ये नाही झालं तर ते मी रेड मार्क करतो स्वतःला की हां हे काम तुझं झालेलं नाही आहे, तर तुला आता विचार करावा लागेल की हे का नाही झालं आणि त्याच्यासाठी तू ॲक्शन प्लॅन काय आहे तुझा, असं मी स्वतःला विचारतो आणि मग नेक्स्ट टाइम ही गोष्ट रिपीट नाही होणार अशी काळजी मी जनरली घेतो. तर यावेळी मी डिसिप्लिन फॉलो केलेलं आहे. सेल्फ मोटिवेटेड आहात, कोच सेल्फ मोटिवेटेड. नाही तर लोकांना दंडा लेके कोच हे होत आहे केलं का, तर तुम्ही स्वतःचे कोच आहात किंवा सेल्फ मोटिवेशनने तुम्ही ते सगळं करता? सेल्फ मोटिवेशन हे खूप स्ट्रॉंग आधीपासूनच ठेवलेलं आहे मी. जसं मी म्हटलं की मला कधी मोटिवेशन कोणाचं घ्यायची गरज पडलीच नाही. सेल्फ मोटिवेशन एवढं होतं आधीपासूनच की गोष्टी अचीव्ह करायच्यात आणि गोष्टी करायच्यात म्हणल्यावर हां करायच्यात, त्याच्यासाठी असं वेगळं मोटिवेशन घ्यायची गरज नाही. तुमची स्वतःची सेल्फ इमेज काय, म्हणजे तुम्ही स्वतःला काय कसं पाहता की हु इज द ज्ञानेश्वर? मी स्वतःला असं म्हणतो की जेव्हा जेव्हा मी आरशामध्ये स्वतःला पाहतो सर मला खरंच लिटरली कधी कधी डोळ्यात पाणी येतं माझ्या की ज्ञानेश्वर तू कसा होतास आणि आज काय आहेस आणि तू आणखी किती अचीव्ह करतोयस आणि तुझे जे ड्रीम्स आज तू माइंडमध्ये घेऊन चालतोयस ते तुला अचीव्ह करायचे. तर एक स्वतःबद्दल खूप जास्त प्राऊड फील होतो मला. फंटास्टिक. काय यूथला संदेश काय द्याल? यूथला संदेश असा देईल की इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनपासून थोडंसं दूर राहा. सोशल मीडिया लाईफ जी पाहताय तुम्ही आज, तुम्ही तुमचे फ्रेंड्स पाहता, क्लबमध्ये जाऊन एन्जॉय करत असतात किंवा ते कुठल्या तरी वॅकेशनला जात असतात, तुम्ही ती सोशल मीडियावर पोस्ट पाहता. त्यावेळी तुम्ही इन्स्टेड ऑफ त्या डिस्ट्रॅक्शनमध्ये राहण्यापेक्षा तुम्ही तुमच्या गोल्सवरती काम करताना जर स्वतःला पाहत असाल तर तुम्ही नक्कीच नियर टाईममध्ये सक्सेसफुल होणार आहेत. ओके, ही गोष्ट यूथला लक्षात यायला पाहिजे लवकरच. आणि ह्या गोष्टी आयुष्यात तर करायच्या असतात, लग्न वगैरे करणं किंवा या गोष्टींमध्ये पडणं, तर हे आयुष्यात होणारच आहे कधी ना कधी. तर त्या गोष्टी तुम्हाला आत्तापासून वर्क करायची गरज नाहीये, ते ऑटोमॅटिक होणारच आहे. होणाऱ्या गोष्टी आहेत या सगळ्या. तुमच्यापेक्षा बेटर तुम्हाला नंतरच भेटू शकते जेव्हा मॅच्युरिटी येते. एक्झॅक्टली. मॅच्युरिटी नसताना तुम्ही कोणाला शोधलं तर ते ब्रेकअप आणि त्याचा त्रास आणि ते डिस्ट्रॅक्शनच मध्ये कन्वर्ट होणार जास्त. तुम्ही जर सक्सेसफुल असाल तर तुमच्याकडे स्वतःहून येतील त्या गोष्टी. तुम्हाला कुठल्या गोष्टीची मागे जायची पण गरज नाही पडणार. लोक स्वतः तुम्हाला अप्रोच करतील किंवा ज्या हव्या त्या गोष्टी तुम्हाला इझिली भेटून जातील जर तुम्ही सक्सेसफुल आणि तेवढं केपेबल झालात तर. आणि ते कधी होऊ शकतो तुम्ही की या डिस्ट्रॅक्शनपासून दूर राहून काहीतरी गोल्स अचीव्ह करणं लाईफमध्ये किंवा इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनपासून थोडंसं पुढे जाणं. असं इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन हा तर 99% लोकांचा प्रॉब्लेम आहे, थांबूच शकत नाहीत. तर ते खूप महत्त्वाचं आहे असं मला पण वाटतं हमेशा. सो ज्ञानेश्वर तुम्ही इथं आलात आणि खूप छान मार्गदर्शन तुम्ही या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना करण्याचा प्रयत्न केलेला आहात. ज्ञानेश्वर एज 31 आहे आणि त्यांनी 31 एजमध्ये खूप काही अचिव्हमेंट केलेले आहेत. कितीतरी लोक, कितीतरी मुलं डिस्ट्रॅक्शनमध्ये वायाला जातात आणि ज्ञानेश्वरसारखी जी मुलं घडतात हे खरंच इन्स्पिरेशन ठरू शकतात समाजासाठी, लोकांसाठी. जे पालक हा पॉडकास्ट बघतायत त्यांनी आपल्या यंग मुलांना हा पॉडकास्ट नक्की दाखवा. जर यंग जनरेशन किंवा मुलं हे पाहतायत, मुली पाहतायत तर त्यांनी नक्की ज्ञानेश्वरचा आदर्श घेतला पाहिजे. एक करिअरवरती कसं फोकस करायचं आहे, कसं डिसिप्लिन फॉलो करायचं आहे, प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी होती. फायनान्शियल लिटरसीबद्दल ते बोलले. मी खूप साऱ्या मोठ्या मोठ्या लोकांना ओळखतो, ते अर्थसाक्षर आहेत, ते त्यांच्या पोस्टमध्ये फार मोठे आहेत पण ते फायनान्शियल लिटरेट नाही आहेत. ज्ञानेश्वरने तीसुद्धा गोष्ट कव्हर केलेली आहे स्वतःच्या या जीवनामध्ये की यार फक्त पैसे कमवणंच महत्त्वाचं नाही आहे. सो मित्रांनो, ह्या पॉडकास्टला जास्तीत जास्त लाईक, शेअर तर नक्कीच करा. खाली कमेंट नक्की द्या की ज्ञानेश्वरसारखी मुलं खरंच या देशाचं भविष्य बदलू शकतात किंवा नाही, असं तुम्हाला काय वाटतं तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत नमस्कार. ज्ञानेश्वर तुम्ही इथं आलात, खूप चांगलं कॉन्व्हर्सेशन आपल्या दोघांमध्ये घडलं आणि ही सगळ्यांनाच प्रेरणादायी ठरेल अशी मी अपेक्षा ठेवतो. भेटूयात पुढे. धन्यवाद. थँक्यू सर, मलाही इन्व्हाइट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खूप छान कॉन्व्हर्सेशन झालं. थँक्यू.